काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार माननीय श्री राहुलजी गांधी यांच्या विरोधात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत असे म्हटले आहे की जो कोणी राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। संजय गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून माननीय श्री राहुलजी गांधी यांचा चरित्रहननासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे वक्तव्य केलेले आहे। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार माननीय श्री चंद्रकांत हंडोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर मुंबई या ठिकाणी तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली होती। नाही, संजय गायकवाड हा नराधाम, त्याला आमदार म्हणतच नाही, नराधाम हा अश्लील वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे। मागच्या वेळेस पण त्याने मागासवर्गीयांच्या ॲट्रॉसिटी संबंधामध्ये अत्यंत घाणेरडं विधान केलेलं होतं आणि काल पुन्हा त्याने राहुलजी गांधी आमचे नेते या संबंधामध्ये ही भूमिका त्याने घेतलेली आहे। पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो आणि त्याला तात्काळ शासनानं अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो। राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली, भारत जोडो यात्रा काढली, त्यामध्ये त्यांनी संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, हे मुद्दे देशातल्या जनतेसमोर आणले आणि देशाच्या जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मागासवर्गीयांच्या संबंधामध्ये, आदिवासीच्या संबंधामध्ये, ओबीसीच्या संबंधामध्ये, दलितांच्या संबंधामध्ये राहुलजी गांधी यांनी नेहमीच एक प्रामाणिक आणि चांगली भूमिका घेतलेली आहे। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या समाजाची जेवढी संख्या त्याप्रमाणे त्यांना अधिकाराचं वाटप झालं पाहिजे, ही राहुल गांधींची भूमिका आहे। गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी एका पत्रकारानं विचारलं त्यांना की या देशातलं दलित, आदिवासी, ओबीसी जे आरक्षण आहे हे तुम्ही केव्हा संपवणार आहात। त्यावेळी राहुलजी गांधींनी उत्तर दिलं की या देशामध्ये असमानता आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये अधिकार आहेत, या देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत हे अधिकार पोचत नाहीत, आर्थिक सुबत्ता या देशामध्ये या गोरगरिबांच्या हातामध्ये येत नाही, त्यांचं शैक्षणिक बाबतीमध्ये ते पुढे येत नाहीत आणि ज्यावेळेस हा देश या देशातले गरीब समान पातळीवर येतील त्यावेळेस मग त्या आरक्षणाचा विचार करू। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की अजूनही या देशामध्ये असं असमतोल आहे, अधिकाराचा असमतोल आहे, सत्तेचा आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये या देशाची संपत्ती आहे आणि सर्वसामान्य गरीब माणूस आधी होरपळतोय आणि म्हणून राहुलजी गांधींना वाटलं की जोपर्यंत या देशातला तमाम जो गरीब वर्ग आहे तो इतरांच्या बरोबरीला येत नाही तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील। ज्यावेळेस एकत्रित येईल, ज्यावेळेस सगळ्यांचा अधिकार समान पातळीवर येतील त्यावेळेस त्या आरक्षणाचा विचार करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना मागासवर्गीयांना जे अधिकार दिले, जे रिझर्वेशनच्या माध्यमातून अधिकार दिले, तेही कायमस्वरूपी नव्हते। डॉक्टर बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी ह्या सगळ्या राज्यघटनेमध्ये सगळ्या तरतुदी केलेल्या होत्या। त्यामागची भूमिकासुद्धा बाबासाहेबांची हीच होती की लवकरात लवकर या देशातला गोरगरीब माणूस आहे तो समान पातळीवर यावा। आरक्षणाची गरज कुणाला आहे? ज्यावेळेस जर माणसं सक्षम होतील, सगळे अधिकार प्राप्त होतील, सर्व अर्थानं शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम होईल त्यावेळी ऑटोमॅटिक माणसं रिझर्वेशन ऑटोमॅटिक संपवून टाकतील। परंतु आज दुर्दैवानं काय झालं आहे की राहुल गांधींची लोकप्रियता ही या लोकांच्या डोळ्यात खूपच चाललेली आहे। या देशातला मागासवर्गीय जो आज 15-16% आहे, ओबीसी 27% आहे, आदिवासी 9-10% आहे, यांचं मतांचं जर गणित बघितलं तर हे सगळे 50-60% वर जातात आणि हा सगळा बॅकवर्ड कम्युनिटीचा माणूस जर या ठिकाणी इंडिया आघाडीच्या मागे उभा राहिला तर या देशातली येणाऱ्या काळातली सत्ता ही या इंडिया आघाडीकडे येईल अशी त्यांना भीती वाटते। त्यांना ही भीती वाटते की 2 महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका येत आहेत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे 100% बनतं आहे आणि मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम कसं करता येईल, CBIच्या माध्यमातून, EDच्या माध्यमातून कसं बदनाम करता येईल, यासाठी या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग जो संजय गायकवाड
हा जो बेताल असं वक्तव्य करत सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर तो खासदार अनिल बोंडे यांनी आज काहीतरी वक्तव्य केलं की राहुल गांधींच्या जिभेला चटके दिले पाहिजे। या नराधामांचा मी निषेध करतो आणि ह्यांच्यावर कडक कारवाई शासनानं केली पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये भीमशक्तीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्ष आणि भीमशक्तीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण मागासवर्गीयांचा मुद्दा असल्यामुळं या ठिकाणी आमच्या सामाजिक संघटनेनं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे नराधाम अशा पद्धतीनं करत राहतील तर या महाराष्ट्रातली जनता त्यांना सबक शिकवेल, त्यांची जागा या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून देण्यात येईल। संजय गायकवाड़ इस पार्टी की तरफ से हमारे माननीय हंडोरे साहब के नेतृत्व में आज चेंबूर बाबा साहेब आम्बेडकर पुतले के यहाँ पर तीव्र निषेध आंदोलन संजय गायकवाड़ जिसने कि ऐसा वक्तव्य किया है जो कि बहुत ही गलत है, बहुत ही नीच वक्तव्य जिसने किया है। वो संजय गायकवाड़ एक आमदार है और सिंधे गवर्नमेंट का सिंधे गढ़ का एक आमदार है जिसने बोला है कि मैं 11 लाख रुपए दूंगा अगर जो राहुल गांधी की जीप काट कर लेके आएगा। अरे क्या हिम्मत है उनमें ये बात करने की, क्या तरीका है, क्या प्रजातंत्र में यही दादागिरी तानाशाही चलेगी? ऐसा बोलना एक बहुत बड़ा गुनाह है और उसके ऊपर बहुत बड़ा गुनाह होना चाहिए। और ये जो आप देख रहे हैं ऐसा वक्तव्य कर रही है पार्टियां, ये पार्टी सब अभी थक चुकी है क्योंकि राहुल गांधी है जो देश के नेता बन चुके हैं, जो प्रतिपक्ष के नेता है। आज करीबन 140 करोड़ में से 60 करोड़ जनता, 70 करोड़ जनता उनके साथ में है। ऐसे प्रतिपक्ष नेता के उसको किस तरह बदनाम किया जाए, उसको किस तरह उनकी इमेज को खराब करने का काम जो है ये गवर्नमेंट करना चाह रही है, लेकिन ऐसा नहीं होने देगी। और कांग्रेस पार्टी पूरे जोर शोर से उनके सम्मान की, उनकी इज्जत को रखने का काम वो कांग्रेस पार्टी करेगी और आने वाले समय में कांग्रेस पार्टी का राज हर जगह होगा और महाराष्ट्र में महा विकास आघाड़ी सरकार आएगी और ऐसे फालतू लोग को उनको सजा देने का काम होगा। और आज हम ये डिमांड करते हैं इस मोर्चे की तरफ से कि संजय गायकवाड़ को इमीडिएट FIR लेकर उसको अरेस्ट करना चाहिए और ऐसे गलत बयान पर उसको सजा होनी चाहिए। धन्यवाद। संजय गायकवाडच्या निषेधासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पार्टी आणि भीमशक्ती जमलेलो आहोत, कारण राहुल गांधींच्या विषयावरती जे संजय गायकवाडने वक्तव्य केलेलं आहे जीप छाटण्याची आणि 11 लाख रुपये त्यांना बक्षीस द्यायची, पण त्याला अजून माहिती नाही आहे की आम्ही काँग्रेस पार्टी आम्ही त्यांना काय करू। कारण जेवढं आम्ही संयमाने राहतो तेवढं संयमाने पण घेतो, परंतु ज्या वेळेला आमचा संयम सुटेल त्यावेळेला संजय गायकवाडला कळेल की त्यावेळेला कळेल की आम्ही काँग्रेस पार्टी काय आहे ती। पण त्यांनी समजून घ्यावं की आमच्या नादी लागू नये आणि राहुल गांधींना काही बोलू नये वेडवाकडं। आम्ही या त्यांना का जास्तीत जास्त कारवाई करावी, त्यांच्यावरती त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर अल्ट्रासिटी जाहीर ॲक्ट जाहीर हे करावा। जो मोर्चा है ये हमारे श्री राहुल जी गांधी के अगेंस्ट में जो संजय गायकवाड़ ने वक्तव्य किया हुआ है उसके अगेंस्ट में ये आज पूरा महाराष्ट्र भर में भीमशक्ति के साथ कांग्रेस का ये आंदोलन मोर्चा हमने आज ये शुरू किया है। हमारी मांग है, जी हाँ हमारी मांग है कि जो ये संजय गायकवाड़ है उनके खिलाफ जल्द से जल्दी कार्रवाई हो जानी चाहिए। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।